नमस्कार. आजच्या या पत्रकार परिषदेत तुमचे स्वागत करता. माझे बरोबर असतात माझे मित्र रुपेश परब माजी सरपंच, त्याचबरोबर दुसरे माझे मित्र राजू नरसे. आजची जी पत्रकार परिषद ती फाटल्या 2-4 दिवसांनी आम्ही पहिले मीडियाचेर फेसबुकाचेर पळयले. पेडण्याचो जो लोकप्रतिनिधी आमदार ह्या पेडण्यान जो निवडून दिला त्याचे जे वक्तव्य असा ते सारखे पेडणेकराच्या स्वाभिमानान हात घातलेलो आहा तेणी. आणि आज ह्या गोष्टीचो आमका खेद दिसता. हेचे खातीर आज ज्या पेडणेकरांनी एका कळंगूटसून हय येवन स्वतःच्या भूमिपुत्राक हय नाकारून हेका निवडून दिला त्या पेडणेकराच्या ह्यांनी आज काळजाक हात घालून गाढव म्हणण्या इतकी ह्याची मजल पावली असा. हे पहिली म्हणजे या संदर्भात त्याचो जाहीर निषेध करता. आज जर बघून गेलो तर माका हे कळना भाषा. माका सांग, ज्या उपमुख्यमंत्री झालो पेडण्याचो फाटल्या टायमाक 2017 सालान तेणी ह्या पेडण्यासाठी 4 वेळा तो आमदार झालो, उपमुख्यमंत्री झालो. तेका तो हात वयर करून त्याचो आता वयर जावचो टाइम इलो, तो म्हातारो झालो. ही कसली भाषा पेडणेकरांक? ह्या बाबतीत आम्ही खपोवन घेवचे ना. माका सांग, म्हातारो कोण जावचो ना, हो म्हातारो जावचो ना फाल्या? हेचो आवय बापूय म्हातारो जावंक ना, आमचे आवय बापूय म्हातारे जावंक ना काय? आणि आमचे आवय बापूय म्हातारे झाले म्हणून आम्ही काय मारून उडयले त्यांका? कारण ते आमचे आवय बापूय त्यांचो आम्ही रिस्पेक्ट दवरूंक जावो. ज्या मनशाक आमदार केलो, MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली येदे मोठे असेंब्लीत धाडलो, त्याचे कडसून ही अपेक्षा नसली आमका पेडणेकरांक. वास्तविक आज जर पळोवंक गेले जाल्यार माका दिसता गोंयचे जे आमचे मुख्यमंत्री असा त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष हे सुशिक्षित दोघे असतात आणि दोघे मिळून ह्या गोंयचो जो गाडो हाकतात आणि ह्या गोंयचा त्यांच्यानी एक वेगळा स्थान निर्माण केला इंटरनॅशनल लेवलीर. आणि या पक्षाक न्हय तर आमच्या ह्या गोंयात छोटेखानी गोंयात एक देशाच्या वेगळ्या भागार व्हरून आमका दवरलेले असत. आणि त्याच पक्षाचो आमदार ही सकयली भाषा करता ही एक लाज पेडणेकरांक. आणि स्वाभिमानी पेडणेकर ह्या खपोवन घेवचे ना याचो हे करता. त्याच बरोबर आज एक खेदाची गोष्ट हांवें पळयली, ती एक प्रेस पळयली जे आमचे पेडणेकर जे माझे भाव बंद, मी भाव भयणा म्हणते त्यांका, आणि त्यांच्यानी प्रेस घेतली. असल्या नको त्या गोष्टीक माका जाल्यार दिसता त्यांच्यानी समर्थन दिवंक जायना असला. हो कोणाचो अपमान? कोणची प्रेस घेतल्यात तुम्ही? कोणाचो अपमान केलो त्यांनी? तुम्ही जर तुम्ही सांगलेल्यात त्या आमदाराक किंवा ह्या आमदाराची तक्रार जर केल्यात बीजेपी ऑफिसात आणि मुख्यमंत्र्याक, तर मी तुमका सॅल्यूट मारतला असलं. म्हणजे तुम्ही गाढव, म्हणजे सगळे पेडणेकार गाढव झाले आणि हे तुमका मान्य असा, हे आमका मान्य ना. म्हणून आज आमका ह्या प्रेस कॉन्फरन्स घेवची पडली. दुसरी गजाल सांगताना आमच्या एका गाढव म्हणा, गाढव म्हणजे काय? गाढव कोण? आणि ज्या पेडण्यान माझ्या गावापासून सुरू करतोय मी, आम्ही माझ्या गावातून कलेक्टर दिले, CA दिले, मामलेदार दिले आणि पेडणेकरांनी एक अनपढ आमदार केलो. ह्याची आमका ही आज फळा भोगून दितय काय तू? या असल्या ह्याचो आम्ही, आणि आजच्या घटनेक आम्ही ह्याच्या पुढे असली हे जाय तर ह्याची आमका दखल घेऊची पडटली. दुसऱ्या बाजून सांगताय, कर्ण हो एक शूर पराक्रमी असलो, दानशूर असलो, पण नको ती त्याची जी नीती असली ती खोटी असली म्हणून त्याका श्रीकृष्णान त्याचो नायनाट करूची पाळी इली आणि त्याका नेस्त नाबूद केलो. ह्या लक्षात दवरूंक जाय. आज ह्या पत्रकार परिषदेतून माझा लोकांक आवाहन कारण हो प्रत्येक पेडणेकाराचो
प्रत्येक व्यक्तीचो प्रत्येक पेडणेकाराचो आयज अपमान केल्लो आसा आणि गाडो म्हणण्या इतकी मजल मारलेली हा त्या स्वाभिमानी पेडणेकारान आयज जागे जावची गरज हा आणि हेका रस्तो दाखोवंक जावो आणि पक्षान हेचेर अटळ कारवाई करची गरज हा हे लक्षात दवरा। एक तुमका सांगते आज पत्रकारांक, ज्या वेळाक पहिली आमच्या घरान जवळजवळ 90 सालात दिवे पेटयत ते गोंते शिवतात ते सडो घालून आणि तेतून पेत्र्याल म्हणजे केरोसिन ता घालीत आणि दिवो पेटयत आणि तो दिवो बरो पेटा आणि जेव्हा तो पालवांक इलो म्हणजे कमी झाला भितरला तेल का तो भाग 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 जाय आणि मग डायरेक्ट विजता। ती परिस्थिती 27 सालात याची घडतली हे मी ठासून सांगते। आज ही पेडण्यात तुम्ही हय येऊन हे टुरिस्ट म्हणून आज येतात, कितके आमदार इले देऊ पासून ते शंभू बांदेकर असानी आर्लेकर असानी वास्कोसून इलो बाबू आसुनी कितके आमदार झाले पण असली भाषा कोणी वापरूंक ना पेडणेकारां हे लक्षात दवरूंक जाय। आज ह्या माध्यमांसून मी सबंध पेडणे वासियांक आवाहन करतय, जेणी पेडणेकारांक गाडो म्हटलो त्याका गाडो म्हण हयसून धाडूची गरज हा। जय हिंद। नमस्कार। आमका आज पत्रकार परिषद घेवपाचे कारण म्हणजे आमच्या पेडणेच्या आमदारान ते दीस गाडयेत बसून जी प्रेस घेतली तेचो आम्ही सगळ्यात पहिली पेडणेकार या नात्यान आम्ही निषेध करता। कारण कशें आसा, पेडणेकार हो एक सुशिक्षित नागरिक, हयसली संस्कृती हयसले जे देवदेवता आसत हेंचो सगळ्यांचो आम्ही आदर करता। तशेंच आमचे जाणटे सुद्धा आसा तेंचो आदर करता। आमच्या ह्या कारकिर्दीन देव मात्रेकर असो, बाबू आजगावकर असो, राजेंद्र आर्लेकर असो असे वेगवेगळे आमदार जाऊन गेले, पण ह्या प्रत्येक आमदारान आपले जे योगदान असा हे त्यांच्यानी पेडण्या खातीर जे दिल्ले असा त्याच्याबद्दल आम्ही ऋणी असा। पण आमचे त्यांच्या बरोबर वैयक्तिक किंवा मतभेद असू शकता, पण हेचो अर्थ असो जायना की तो कोणतरी मोरचो किंवा आणि कितें जावचो, त्याची मान घट जावची, कमर घट जावची असे आम्ही केन्नाच पेडणेकार चिंतू शकना। कारण प्रत्येकाक जो आमदार असा त्याचे कितें ना कितें ह्या पेडण्याक योगदान असा आणि जो कितें बरे काम जो आमदार करता त्याचे सुद्धा पेडण्याचे लोक आठवणी नेहमीच दवरता। हांव तुमकां माझ्या मतल्यान सांगूंक सोदता की आमचो देवू मात्रेकर हो जेन्ना इलेक्शनाक रावलो 99 शेवटचे जे इलेक्शन असले तो इलेक्शनाच्या आधी 2 दीस ऑलरेडी एक्सपायर्ड जालो, तरी सुद्धा त्याका पेडणेच्या लोकांनी त्याची आठवण ठेवून त्याच्या कार्याची आठवण दवरून एका लोकांनी मतं सुद्धा मारली। तो जिवंत नसताना सुद्धा त्याका मतं मारली। तर ह्या गोष्टीचो आयच्या आमदारान थोडोसो विसर पडलेलो असा। कारण जर तू जर बरे जर काम केले जाय तर तुका अवश्य लोक तुका सपोर्टान तुझे येतले। तुका दुसऱ्याक निचा दाखवून कोणाक तरी गाडव म्हणून कोणाक तरी हॉकाल म्हणून हे म्हणून ते म्हणून तुका लोक कोण मतं घालचे ना। पेडणेकार इतले मूर्ख ना हे हांव या ठिकाणी सांगूंक सोदता। जर आज जर तो उपमुख्यमंत्री जाणटो झालो जायत जर आमच्या देशाचो पंतप्रधान सुद्धा आज 75 वर्साचो झालेलो असा, आज तो सुद्धा जाणट्याचो सुद्धा आज ह्या बीजेपीचो आमदार असून त्यांनी त्याचो अपमान केल्लो असा। ह्या गोष्टीचो तर हांव जाहीर निषेध करता। तसेच माननीय मुख्यमंत्र्याक हांव विनंती करता की तू जरा ही फुटेज मातशी आयक आणि ह्या बुद्धिमत्तेचो आमदार आमकां पेडण्याक असा। ह्या फावटी लोकांनी त्याका जनतेन त्याका बहुमतान निवडून दिलो, पण ह्या फुडें त्याका उबो करतना हांगासर कोण हे सुद्धा हांव या ठिकाणी नमूद करता। त्याच्याबरोबर आमचे खास मित्र सिद्धेश पेडणेकर पळयले आमी खूप वर्सां आमी सुद्धा राजकारण आसा, भाजपातले आमी सुद्धा समर्थक असले, पण ह्या सिद्धेश पेडणेकर हो जो आमचो मित्र आसा ह्या मित्रान खूप कष्ट करून भाजपान त्यांनी आपले जे स्थान असा ते मजबूत केल्ले असा, त्याबद्दल आम्ही त्याका एप्रिशिएट करता। पण कितले दिवस तू ह्यांच्या फाटल्यान तू नाचतलो? तू आज एससी कम्युनिटीचो आसात आमचो आणि तुझे बरे संपर्क आसा पेडण्यान, तू स्वतःसाठी प्रयत्न कर। आम्ही सुद्धा पेडण्याची जनता तुझ्या फाटल्यान रावपाक शकता, पण तू ह्या नको त्या माणसांच्या सपोर्ट करून तू काहीतरी तुझो जो हे आसा स्टेटस आहा तो काहीतरी डाऊन करू नका, इतली हांव तुका रिक्वेस्ट करता। नमस्कार। आमच्या जी आमची सभा झाली एमजीची आणि त्या सभेत माझ्या स्वाभिमानी पेडणेकरांनी जो प्रतिसाद दाखयलो तो त्या प्रतिसादाक खंय तरी पेडणे आणि हे विरोधक हल्ले
आणि आमचे मित्र सगळे आणि मैत्रिणींनी प्राइज घेतली की पहिली गजाल खंय आमच्या अध्यक्षान इतलेच म्हटले की की आम्ही जो पक्ष सोडून गेल्ल्याक आम्ही तिकीट परत दिवचे ना म्हणून इतलेच म्हटले. आणि भले राजन कोरगांवकर सरांनी कसलेच कोणाचेर आरोप करूंक ना, आम्ही कोणाचेर आरोप करूंक ना, तर खंय तरी आमचे सिंह गर्जना ही कोणी केली तर माझ्या स्वाभिमानी पेडणेकरांनी. तो हॉल भरोवन आणि हॉलभर लोक भायर असले. म्हणजे आयज फाल्यां इलेक्शन ना, इलेक्शनाक जवळ जवळ 10 ते 12 म्हयने म्हणजे 1 वर्स आसा, तरी एक लोकांक चीड आसा. चीड कसली आसा तर ही 50 वर्सां पुराय जाता ह्या आमच्या राखीवतेक आणि खंय तरी आमच्या पेडण्यांतलो भूमिपुत्र निवडान येवपाक जाय ही कळकळ पेडणेकारांक आसा. त्याच्या खातीर ही सिंह गर्जना माझ्या स्वाभिमानी पेडणेकारांक केली. तर राजन कोरगांवकरांची सिंह गर्जना न्हय. दुसरें सांगूंक सोदता तर त्यांनी एक म्हटले की खंय तरी दीपक ढवळीकरान पुरुषोत्तम म्हटलो परशुराम खोडकराक आणि त्यांनी परत रेक्टिफाय केले कोणी सांगले म्हणा. सिद्धेशाने तेच केले. गेली काय राजन कोरगांवकरान 4.5 वर्षांन खंय दुकानांक आपल्या बॅनरय लावना आणि झेंडोय लावना आणि मागीर आपुणय रेक्टिफाय जाला आणि मागीर ऑफिस म्हटले. बोलताना थोड्या गोष्टी जातात. हांव मोठो वचता न्हू, केन्ना केन्ना अशे गजाली जाता. पण हे सिद्धेशाक सांगूंक सोदता तूं एक आमचो बरो मित्र. सायडीन आमचो भूषण नायक असलो तो आतां फाल्यां सकाळी ओपन जायत जाल्यार तो थंय आमदारकीक रावोंक शकता. बरें राखीवता महिलांक जाली जाल्यार उषा नागवेकर जावंक शकता फुडें फ्युचरान. कोण भाई वांगडा रावतले तूं विचार, कोणायको विचार. हे पेडणे मतदारसंघ ओपन जावन भाईक आमी रावया काय विचारल्यार कोण नसतले. हे तेंचे कित्याक सांग, तेंचे कडेन ती लिडरशीप आसा. ते फाल्यां ओपन जाल्या उपरांत ते लिडरशीप करतले ती. आता तू संधी आहा तुझ्या कडेन, ती एससी आसा, तू आयज तांकां सांगूंक जाय. तू म्हणटा मंडळ आपल्या वांगडा आसा, त्या मंडळाक तू कन्वेन्स कर आणि कितें सांग एससी असल्या कारणान तुम्ही ह्या फावट म्हाका सपोर्ट करा. मागीर ओपन जाल्या उपरांत आमी तुका करतो म्हणा. अवश्य तू वचचो. आमचो एकच हेतू आसा की आमच्या पेडणेकारांनी लढोवचे ते इलेक्शन. ते खंयचे पार्टेर आसूं, काँग्रेसीनय ते आमच्या पेडण्यातल्या उमेदवारी दिवची आणि सगळ्या पक्षांनी दिवची. आमचे एकच पेडणेकारात येवन निवडान करतो. ह्या भायल्यांचे तुम्ही कित्याक हें करतात? भायले आयज खंय तरी आमची झगडी पेटयतात. प्रयासी घेवन आमची पेडणेकारांची झगडी लावपाचो प्रयत्न चालू आसा. आमचो प्रोग्राम जालो आणि थंय आमचे सगळी मंडळी थंय ताळ कुट्टा रवींद्र भवनान आनंद पोटात माझ्या मायेला आणि आम्ही पेडणेकार झगडतो. आमच्या पेडणेकारांक झगडी लावप चालू आसा. मी तुझ्याकडे एकच मागणी करताय की तू ती लोकांची लेटरां घेऊन वचोंक नाका. तुझा लेटर उडत, आपूण कॉन्टेस्ट करता म्हणून सांग बीजेपीची तिकेट तुका दिवची म्हणा. काय हरकत ना. तू कोणा खातीर झगडटा आमच्या वांगडा? त्या भायल्या खातीर आमच्या वांगडा झगड. पेडणे आमची गरज ना विचारान तुका. तू चिंतपाची गरज आसा. दुसरी गजाल, ह्यो तर एक ट्रेलर आसलो. राजन कोरगांवकरचो एक ट्रेलर, पिक्चर अभी बाकी असे. या ट्रेलराकच भियालात तुम्ही. तो ट्रेलर आहे, पिक्चर फुडें खूप आसा. आणि ह्या एका सभेक जर तुम्ही भियाल्या. दुसरी गजाल सांगतात राजन कोरगांवकरांच्या पायाखालची वाळू केली. राजन कोरगांवकर सदिनात मातयेर रोवपी मनीस आणि जमनीचेरच आसा. ते कोरगांवाचे खंय त्यांच्या घराकडे रेती काढली गेल्ली वतना ना, ते मातयेरच रावतले आणि ह्याच्या पुढे आमदार झाले तर ते मातयेचेरच आसतले. हे सांगूंक सोदता. दुसरी गजाल, आयज वोकल फॉर लोकल ह्या कोणाचं हे देशाचे पंतप्रधानाचे वोकल फॉर लोकल, मेड इन इंडिया हे कोणाचे हे आयज ते धजा करतात. वोकल फॉर लोकल, वोकल करीता. त्यांच्या अजून ते आयज लिडरशीप त्यांच्याकडे आसा आणि कितें उलयता. त्यांच्यानी वोकल फॉर लोकल ह्यो कोणाचो सेंटेन्स ते माननीय आमच्या देशाचे पंतप्रधानाचे आसा. दुसरी गजाल, आमदार डायरेक्ट सांगता नरेंद्र मोदी म्हणजे कोण, आपलो फ्रेंड काय कळना. तेका कितें तरी फुडें लावपाक जाय भावा माझ्या. एका अनपडांक ह्या कोण सांगतलो, कोणी कशे पद्दतीन खंय वागणें हेंचें कांयच कळना. आयज तू ते सिद्धेश पेडणेकर बरे तरेन आमचे विशय व्हरा शकता आणि परत तू अनपडाचोच प्रपोजल फुडें व्हरता. तुजो प्रपोजल फुडें व्हर. तू खंय तरी लढ.
फुडें हे ओपन जालें की बाकी कोण ना, सगळे लिडरशिप आपण करूंक सोदतले. ही संधी हा, तू आयच्या घडयेक सगळ्यांक मेळ. आयज मंडळ तुज्या वांगडा आसा म्हणटात, आयज मिटींग आपय, फाल्यां तू सांग आता माघार नाही म्हणान. प्रेस घे आनी मंडळान तुका ग्रीन सिग्नल दिले, हय चल सिद्धेश पेडणेकर आपण तुज्या वांगडा आसा, आमी हे फावट तुकाच आमी स्थानिकात काम करया म्हणान. मागीर प्रेस घे फाल्यां आनी सांग आता माघार नाही, वालर तुका सिद्धेश पेडणेकर. आणि कांयच ना, आमचे कोणाचेच संबंध वायट ना. आमी पेडणेकार, पण एकच सांगूंक सोदता, आमच्या भितर झगडी लावचो प्रयत्न चालू आसा, हे जावचे न्हू म्हणून आमी हे प्रेस घेतल्या. आणि परत आणि तुमकां जर वेळोवेळी आमकां प्रेस घेवपाक जाय जाल्यार आमी ते करपाक रेडी आसा. धन्यवाद.